मंडळी, मी प्रियांका चव्हाण माझ्या चॅनलात आहे। आज आम्ही आमच्या मोठ्या घरी आलेलो आहोत, म्हणजे आमच्या मोठे चुलते आहेत त्यांच्या घरी आलेलो आहोत। आमच्या वहिनींनी खास आम्हाला सगळ्यांना जेवायला बोलवलेली आहे। आमची ताई सुद्धा येणार आहे। ह्या आमच्या सगळ्यात मोठ्या वहिनी आहेत आणि ह्यांची नणंद म्हणजे आमच्या मोठ्या चुलत्यांची पोरगी ती येणार आहे आणि आम्ही तिघी बहिणी आणि सगळे आणि घरात पण यादव काकी वगैरे सगळे आलेले आहेत पाहुणे। तर आज बेत आहे, चिकन, मटन, रस्सा, चपाती वगैरे काय, कारण की अचानक ठरलंय त्याच्यामुळे वडे कॅन्सल झालेले आहेत आणि चपाती आलेली आहे। तर आता सगळ्यांना मी नंतर दाखवणार आहे, तर दाखवते नंतर कसं काय काय आम्ही घालणार आहोत ते। 2 किलो मटन वगैरे आहे। भात इथे शिजतोय। एवढा भात बस होईल वहिनी? भरपूर माणसं आहेत, अजून घालायचं आहे ना। आणि हे कांदा फोडणीला वगैरे चिरून ठेवलेलं आहे। आमच्या घरातल्या पोरी आहेत ना, त्यांनी सगळं वाटणाची वगैरे तयारी करून ठेवलेली आहे। हे बघा वाटण बिटण सगळं, अरे आपले कोकणी पद्धत। हे बघा कांदे बिंदे सोलून ठेवले आहेत, म्हणजे फोडणीला जर का लागलं काहीतरी छान वाटण बिटणचं सगळी तयारी करून ठेवली आहे। वहिनी वाटण वाटतायत आणि आता हा भात होईल, अजून घालायचं आहे भात। का मग असं का केलं तुम्ही? मोठा पातेला नव्हता ना। अच्छा, मोठं पातेलं नव्हतं म्हणून। चिकनची फोडणी मी देणार आहे। माझं पण अवतार काय खराब आहे, एवढं काय हे नाही आहे। आम्ही घरातल्याच कपड्यांवर आहोत, तर खूप गरम पण खूप होतं आहे आणि चिकन मटन काय असेल त्याची फोडणी मी देणार आहे। मी तुम्हाला दाखवते। बाकीचं काय असेल ते चपात्या बिपात्या त्या वहिनींकडे कॉन्ट्रॅक्ट देणार आहे। या गरमीत कोण चपात्या करत बसेल। आता आपण म्हणजे मटण लावलंय कुकरला आणि आता चिकनचं टोप बघा केवढा, टोप दाखव सृष्टी, वाफ येते जरा कॅमेरावर। टोप एवढा मोठा आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकता की माणसं केवढी असतील। माणसं मी सांगेन नंतर। आणि कुकरच्या शिट्ट्या होत्या आमच्या। सामग्री बघू शकता, हे 3-4 टोमॅटो चिरलेले आहेत, काय आलं लसूणची पेस्ट आहे आणि हे बघा कांदा पोळत आलेला आहे आणि आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे। कुकर झालेला आहे ना? किती झाले शिट्ट्या? 3-4 झाले। हां मग बंद कर। सो आपण आता आणि चिकन मटन पण मीच घातलेलं आहे आणि चिकन पण मीच घालते आता। भाताचं आणि चपातीचं बाकीचं रश्श्याचं पण मलाच घालायला लागणार आहे, मीच घालणार आहे। रस्सा माझा एवढा खास होत नाही, पण माझं सुक्क छान होतं। छान होतं अय्या, पण रश्श्याला मी कांदाच नाही ठेवला। गबर मम्मी लक्षातच नाही माझ्या, मला वाटलं ह्याच्यातच टाकायचं, मी ह्याच्यातच टाकला। तरी पण मला सगळ्या गोष्टी जेवण करताना जास्तच लागतात। आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि आता थोड्या वेळाने थोडंसं काळोख येतोय, आमची लाईट जरा तिकडे आहे ना त्याच्यामुळे। आणि आता आलं लसूणची पेस्ट वगैरे चांगली परतून घेतली ना, कच्चा पण दूर झाला मी त्याचा, की त्याच्यानंतर मी त्याच्यात टोमॅटो टाकले। टोमॅटो ह्याला लागेल ना, आता ह्याला पण लागेल ना रश्श्याला टोमॅटो? मला हा एवढा सगळा लागलो। हा तेजपत्ता पण लागतो मला, पण तो तेजपत्ता मला भेटणार नाहीये, मला नीट हलवता येत नाहीये। हाय गाईज, आमच्याकडे प्रियंका आत्या आलेली आहे चिकन आणि मटन बनवायला आणि ते आमच्याकडे जेवायला आहेत म्हणून तर ती आली आहे, नाहीतर अशी कधी येत नाही। तुम्ही बघू शकताय ती बनवते। ते काय बनवते? चिकन बनवते ती तिथे। आणि असं काही स्पेशल नसणार आहे, आम्ही इथे आमच्याकडे सगळे जेवायला आले। सो प्रियंका, आमच्या घरात गडबड गोंधळ खूप असतं, त्याच्यामुळे प्लीज तुम्ही जरा समजून घ्या। सो गाईज बघू शकताय तुम्ही इथे 2-2 टोपं ठेवलेले आहे। आपण ह्याच्यात चिकनचा एव्हरेस्ट मसाला टाकलेला आहे आणि हळद टाकलेला आहे। वास तर खूप असा खमंग येतोय, बघू शकताय तुम्ही। मस्त ग्रेव्ही झालेली आहे, लाल लाल तरी आलेली आहे तिला, काय पण बोल। आणि आता आपण हे वाटण टाकणार आहोत त्याच्यात। तुम्ही बघू शकता ग्रेव्हीवाला आपला कोकणी वाटण। आपल्या कोकणात असंच आपण वाटण करतो आणि जर पाट्यावर वाटलेलं असेल तर एकदम बेस्ट। सो हे पण आजकाल आता स्वतःच्या हाताने भाजून केलेलं आहे। मिक्सर आलेले आहेत त्याच्यामुळे आता
आणि आपण चिकन इथे काय मॅरिनेट करून ठेवलं, मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. एवढं चिकन आहे. सो ते आपण दही आणि आलं लसूणची पेस्ट लावून ठेवले. सो इथे आपण करत आहोत. आपल्याला आता हे सुकं हे आपण आता भरपूर लोक आहेत खायला. हे आपण आता एकजीव करून घेऊया. छान परतून घेऊया. त्याला तेल चिकन परतवत असताना प्रियंका चव्हाण. सो बघू शकताय गाईस तुम्ही इथे प्रियंकाचं स्ट्रगल बघू शकताय. खूप असं स्ट्रगल करते ती. घामाच्या धारा येत आहेत तरी सुद्धा बाई हटत नाही. अगं बाई. आता इकडे बघा मस्त आमच्या कोकणी पद्धत चुलीवर चपात्या. सगळे भाकऱ्या टाकतात, आम्ही चपात्या काहीतरी नवीन. इकडे बघा एक गोळे करून देते, एक लाटते आणि आमच्या वहिनी शेकवतायत. आणि इकडे यादव काकी फोनवर बोलतायत. मळून दिलाय पीठ, दुखलंय त्यांचे हात. आता त्या फोनवर बोलायला बसल्यात. आणि इकडे ताई आमची आलेली ती गप्पा मारायला आलेली आहे. म्हणजे गप्पा मारायला पण कोणतरी पाहिजेलच ना त्यासाठी. आणि ईश्वरी इकडे काय करते, काय बघते? ईश्वरीला जेवण शिकवणार आहे मी आता. हा वाट बघते कधी होते आपलं. हे आहे रस्सा. हे रस्सा आपलं सुक्का आणि ओलं करतो ना आपण, आपल्या कोकणी भाषेत बोलतो ते तसं मी हे सुक्का इथं घातलेलं आहे. आणि इकडे असा रस्सा करते मी ह्याचा आता. तर छान मस्त बघा मसाला एकदम लाल 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 दिसतोय. तो तिखट नाही आहे, नुसता लालच दिसतो तो. तर हो घे. आणि इकडं आमची संकुला सारखं कांदा चीर, टोमॅटो चीर. संकू इकडे बघ. संस्कृती नाही, इकडेच बघ, इकडेच बघ. तर आता हे सगळं आहे बघा. आता मी ह्याच्यामध्ये आहे ना सगळे मसाले टाकलेत मी त्याच्यात. लहान खोबरा आणि कांदा हे दोनच आहेत. आणि आलं लसूणची पेस्ट वेगळी केली होती. आलं लसूण आणि कोथिंबीर त्याची पेस्ट वेगळी. तर आपल्याला हा रस्सा करायचा आहे, त्याच्यामुळे आपल्याला थोडं वाटण लागणार आहे. त्याच्यामुळे मी वाटण टाकते. तुम्ही वाटण आपल्याला पण ह्याच्यामध्ये थंड नाही पाणी ओतायचं, गरम पाणी ओतायचं. गरम पाणी ह्या परातीमध्ये ठेवलं आहे कारण की दोनच आहेत ना, त्याच्यामुळे मग गरम पाणी करणार कुठं. त्याच्यामुळे मी परातीत ठेवलं म्हणजे खाली चिकनला पण. चेहऱ्यावरचा घाम पुसून चेहरा माझा झोंबायला लागले. सगळे तिखटाचे वगैरे हात टाकलेले आहेत, लावलेले आहेत माझ्या चेहऱ्यावर. मी हात थोडा काढून ठेवते. आपण पाणी ठेवल्यामुळे होतो रस्सा तो. आपल्याला थोडीशी ग्रेव्ही म्हणजे आपल्या चपातीसोबत खायला. बघा 2-2 साईडला करते. टॅलेंट मस्त आहे. म्हणजे मी जास्त लोकांचं जेवण करते, त्याच्यामुळे मला काहीच वाटत नाही करायला. 5-5 किलोची बिर्याणी पण मी बनवते आणि बनवलेली आहे, व्हेज सुद्धा आणि नॉनव्हेज सुद्धा. सगळ्यांना वासच छान येते, फक्त वास चांगला येऊन चालणार नाही. तर बघूया होतंय कसं, चवीला टेस्ट कशी होते त्याची. पाणी होते, गरम होतायचं पाणी, टेस्ट गेली नाही पाहिजे. गरम पाणी होतायचं काय ग? आणि ना गरम पाणी ओतलं ना तर तेल जरी तू कमी ओतलंस ना तर तरी छान येतं. टोप असे आहेत किती. सृष्टी अंबावले आचारी झालात आपण. नाईस. बसलेले आहेत, मजा मस्ती. आमचे खूप वाजलेले आहेत आता. 9 काय 9:15 9:30 वाजले असतील. मला नीट जेनी आहे ती बघा तिकडे बसले, दिसत असेल. नको राहू दे, मी नंतर दाखवेन. तिकडे बसले बघा जेनी, सगळ्यांवर भुकते. आणि ही आमची संस्कृती आहे, ती तोंड लपवते सारखी. आणि ह्या वहिनी आहेत यादव काकींची सून. इकडे दादा टॉवेल घेऊन बसलेला आहे आणि इकडे सगळ्यांना भुका लागल्या. सगळे बघतात. आम्ही जरासं टेस्टिंग करून बघितलेलं आहे, तर छान झालेलं आहे. तर आता थोड्या वेळात लहान मुलांच्या पंक्ती पडतील, त्याच्यानंतर पडलेले आहेत. गोंधळ बघा, गोंधळ बघा.
पोरं म्हणते जेनीला दाखवा. ही बघा जेनी बसलेली आहे. जेनी ए दुशू, तुला कांदा आणि टोमॅटोची चटणी केले. ह्याला काय चिकन वगैरे द्यायचं नाही. ह्याला फक्त कांदा टोमॅटोची चटणी चपाती सोबत खाणार आहे हा, समजलं? कारण की मगाशी माझ्या रश्यामध्ये हा कांद्याची साल टाकणार होता. बरोबर? कळलं तुला? कळलंय का? चिकन कसं झालंय? आवडलं का? तिखट झालंय? ध्यान कसं झालंय? मट्ट. अरे मट्ट झालेलं आहे तिखट. बघा आमचं हे सुक्क चिकन किती छान दिसतंय. आणि हे रस्सा केलेला आहे, तो भात आहे, कांदा आणि आपलं लिंबू, आणि ह्याच्यात चपात्या केलेल्या आहेत. आणि माईने आमच्या तिच्यासाठी भाकरी आणलेली आहे. ही आहे आमची माई. आणि हा 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 आता वाढायला घेतलेला. मी म्हटलं हा वेगळा कुठं आला. आणि आता सगळे आम्ही पंगत लहान मुलांची उठवलेली आहे आणि आम्ही आता सगळे बसतो इथे. लहान पोरांना आता तिखट लागलेलं आहे, तर आम्ही कसे तिखट खाणारे आहोत आम्ही सगळे. ताई कसं झालंय? ताई कसं झालंय? चिकन छान झालंय. आणि बघा आता आम्ही वाढून घेतलेलं आहे चपाती, सुकं चिकन. पोरांनी आता पोरीने वाढून घेतलेलं. कसं झालंय? खाल्लंच नाही, खाल्लं पण नाही अजून, आणि तरी पण म्हणतात मस्त आहे. खाऊन बघितलं. ही आता आमची तिसरी पंगत बसलेली आहे. तिघीच राहिलेल्या आहेत शेवट. तिघींची तिसरी पंगत बसलेली. एक दगड ठेवा तुमच्यामध्ये. तिघी बसल्या जेवायला. आणि त्या दगडाला पण ताट वाढा. मग मी आठवण केली, एवढे ताट घासायला लागले असते. हा मंडळी बघा, काय पाहुणे वगैरे तुमच्याकडे जास्त येणार असतील ना, तर अशा पत्रावळ्या घेऊन यायचा, म्हणजे जरा भांडी घासायचं जरा वाचतं. ताट कमी होतात. मोठ्या चपात्या मोजते. कारण की तिची लेक येणार आहे. आता महाडला उतरलेली आहे ती स्टँडला. ती आता थोड्या वेळात येईलच. तिच्या नवऱ्याला पण पाहिजे, म्हणजे आमच्या मोठ्या पप्पांना. आणि कसं झालंय? आवडलेलं आहे वहिनीला चिकन. हे सगळ्यांना, आईला पण आवडलेलं आहे. आणि काय माहिती का, भाकरीसोबत जरी हे लागलं ना तरी चपातीमध्ये मीठ असतं ना, चपातीमध्ये बॅलन्स होऊन जातं. आणि आता ताईला किती वेळ? 10 मिनिटात येईल मग ताई. आता ही आमची ताई आलेली आहे मुंबईवरून. आत्ताच आलेली आहे. तिची इंटरेस्ट डायरेक्ट दाखवलेली आहे मी. आणि ती जेनी बघा कशी भुकते तिच्या मालकिनीला बघून. प्रेम व्यक्त करते ती ताईसाठी. तेच ना, ती तुला. आणि आम्ही सगळे वाट बघतोय ह्याच्यासाठी. आणि मोठे पप्पा आलेले आहे तिथे जेवायला. आणि आता ताई सुद्धा आता हातपाय वगैरे धुवून छान आंघोळ करून जेवायला बसेल. पप्पा आलेले आहेत चायनीजवरनं. आणि आमच्या चायनीजच्या दुकानाचं नाव आहे काय आहे पप्पा? बाबा चायनीज. अरे वा, बाबा चायनीज असं नाव आहे आमच्या दुकानात. सगळ्यांचं जेवण वगैरे झालेलं आहे. भांडी वगैरे वहिनी आता घासतील, थोडीफार घासलेली आहेत. आणि पत्रावळ्या आणल्यात म्हणून थोडं जेवणाचं भांड्यांचं कमी झालं. व्हिडिओचा एंड मी इथंच करते. आणि आमची व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.